नमस्कार मंडळी. यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा आपला हा मानस याकरिता आहे की आपल्या भारतामध्ये आजही काही जाती आहेत ज्या विकासापासून खूप लांब आहेत. जाती जमाती ज्यांना आजही जगणं कळलं नाही आणि त्यांचा विकास झाला नाही. आपलं हे चॅनल सुरू करण्याचं मानसच असं आहे की आपण त्या समाजातील, त्या जातीतील, त्या तबक्यातील लोकांच्या कार्याला वाव देण्याकरिता म्हणून त्यांना सोशल मीडियावर आणणार आहोत. आणि प्रत्येक व्यक्तीचा, ज्यांनी त्या समाजात काम केलं, ज्यांनी समाजाला चांगली दिशा दाखवली, ज्यांनी समाजासाठी काही आपला वेळ दिला, अशा व्यक्तींची मुलाखत आपण लावत असतो. कारण हे गरजेचं आहे. आज आपण डिजिटल युगात जगत आहोत आणि आजही जर आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आपला हा समाज किंवा आपली ही जात, ज्या जातीत आपण आहोत किंवा ज्या समाजात आपण जगतोय, ते आणखी 100 वर्ष मागे जातील. अचानक हा विषय माझ्या लक्षात आला की समाजात आपण कितीही चांगल्या गोष्टी करत असलो तरी समाज एकमेकांना मदत करत नाही. त्यामागचं कारण म्हणजे मीपणा. आणि हा मीपणा कधीच सुटत नाही. तो म्हणते मी मोठा. यामध्ये काय होतं, समाजाचं नुकसान होतं आणि समाज एकजुटीनं एकतेनं उभा राहत नाही. आणि पाहतोय की आज आपल्या जाती जमातीमध्ये ज्या आपल्या शासनाच्या धोरणानुसार ज्या समाजाला ज्या जातीला ज्या फॅसिलिटी मिळतात त्या फॅसिलिटीवरच आपलं जगणं आहे. म्हणजे ज्याला आपण सवलत म्हणतोय, त्या सवलतीच्या भरोशावरच आपण हे कामं करत असतोय. पण मला असं म्हणायचं आहे की सवलत एक प्रकारची आपल्याला दिलेली शासनाने भीक आहे आणि या भिकेपासून आपण आपल्या जातीला आणखी मागे नेण्याचा प्रयत्न करतोय. आपण शिकावं, संघटित व्हावं आणि संघर्ष करावा असे मंत्र देणारे थोर विचारवंत समाजसुधारक होऊन गेलेत. काही जाती जमातींनी त्या विचारांना आत्मसात करून आपला स्वतःचा विकास केला व आपल्या समाजाचा व आपल्या जातीचा विकास केला. मात्र काही जाती आजही अशा आहेत ज्यांना त्या थोर व्यक्तींचा, विचारांचा किंवा थोर व्यक्तीबद्दल काहीही माहिती नाही. याचं कारणच हे आहे, कारण अशिक्षितपणा जो आहे, आपण शिक्षण न घेणे आणि शिक्षण न घेतल्यामुळे आपल्यापर्यंत तो विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हा विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याकरिता म्हणून या ब्लॉगची आम्ही निर्मिती करत आहोत. या ब्लॉगमधून आम्ही इतर समाजाला हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की आमचा समाज, आमची जात, भारतामध्ये असलेल्या किती जाती आहेत ज्या विकासापासून खूप कोसो दूर आहेत आणि आजही ते गरिबीचं, हालाकीचं जीवन जगतात. अशा लोकांना जागृत करणेच हाच आमचा उद्देश आहे. आपल्यापर्यंत हा व्हिडिओ कदाचित आला असेल तर आपण कृपया या व्हिडिओचा विचार करावा आणि समोर शेअर करावा. कारण आज आपल्याला याची गरज आहे. आज आपण आपल्या लहान मुलांना शिकवण्याचा जो प्रयत्न करतोय, जो प्रयास करतोय, तो प्रयास आपल्याला कुठंतरी यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. आपला मुलगा घडेल तर आपला परिवार घडेल, आपला परिवार घडेल तर आपला समाज घडेल, आपला समाज घडेल तर आपला देश घडेल. कारण डिजिटल युगामध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि आजही आपण अंगठा बहादूर म्हणून आपलं जीवन जगतोय. आजही आपल्याजवळ 17, 18, 22, 30, 40 हजार रुपयाचा मोबाईल खिशात असतो, परंतु आपल्याला फक्त आणि फक्त इतकंच माहीत असते की फोन उचलणे आणि फोन कट करणे. आतमध्ये काय आहे तो मीडिया आपल्या खिशात दिलेला आहे तरी आपल्याला त्याचा नॉलेज नाही. आपण या गोष्टीवरही विचार करावा
की आपल्याला जगायचं कसं आहे, आपण कसं जगणार, या डिजिटल युगात आपण जगणार कसे. कारण समाजाला घडवायचं असेल तर तुम्हाला कुठला तरी एक मार्गदर्शक हवा असतो आणि समाजात असे अनेक मार्गदर्शक पडून आहेत. पण आपल्यात मीपणा असल्यामुळे आपण त्यांचे विचार, त्यांचा मार्ग अवलंबत नाही. आपल्या सुरुवातीला पहिले आपला हा मीपणा बाजूला ठेवावा लागेल आणि जो कुठला कार्यकर्ता काम करत असेल समाजात, त्या समाजाच्या त्या कार्यकर्त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण त्यांना त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपणच त्यांना आपला हिरो मानून त्यांना पुढे नेऊन आपण त्या विचाराने वाटचाल करावी. यात एक फायदा होईल की समाजाने जर एकोपा केला आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे राहिला, जो व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन दाखवत असेल समाजात, अशा व्यक्तीला जर आपण सहकार्य केलं तर मला असं वाटतं की आपला हा समाज, आपली ही जात, आपल्या या जाती जमाती, ज्या 8,000 जाती जमाती आहेत भारतात, या 8,000 जाती जमातीपैकी काही जातीच फक्त विकासाच्या वाटेवर आहेत आणि बाकीच्या जाती ह्या अधोगतीकडे वाटचाल करीत आहेत. तर ह्या ज्या अधोगतीकडे जाणाऱ्या जाती जमाती आहेत, या जातींना या लीडरचा, या नेत्यांचा, या समाजसेवकाचा निश्चित फायदा होईल. फरक इतका आहे की आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून हे काम करावं. येणारा काळ याच्यापेक्षा खूप कठीण आहे. कदाचित आपल्याला माहिती नसेल की पुढचा काळ कसा येणार आहे. पुढच्या काळात तर खूप भयंकर स्थिती असणार आहे. बटन दाबलं की पाणी, बटन दाबलं की जेवण, बटन दाबलं ते आपण पाहतोय, ऐकतोय ना, टी व्हीला बातम्या वगैरे पाहतो ना की रोबोट आलेत. रोबोट आल्यामुळे आज जी कामं माणसं करणार होती, हेल्पर लागत होती, आज त्या कामं बंद झालीत ऑनलाईन असल्यामुळे. आज रोबोट कामं करतात आणि ही रोबोट कामं करत असताना आपल्यावर जी उपासमारीची पाळी येणार आहे, ही पाळी आपल्यावर येऊ नये याकरता आपल्याला मीडिया शिकून घेणं गरजेचं आहे. कोणी कुणाला चांगला मार्ग दाखवत असेल तर त्या गोष्टीवर आपल्याला लक्ष करणं आवश्यक आहे. आपल्याला त्यांच्या विचारावर चालणं आवश्यक आहे आणि याकरता मी हा ब्लॉग बनवत आहे. हा ब्लॉग इतर समाजाला किंवा आपल्या समाजासाठीच म्हणून नाही तर इतर अनेक समाज, जाती जमातीसाठी आहे आणि या ब्लॉगच्या माध्यमातूनच मी आपल्या संपूर्ण समाजात जो कुठला समाज कार्यकर्ता असेल अशा व्यक्तींचा आम्ही इंटरव्ह्यू लावतो आणि त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांचे विचार जाणून घेतो आणि समाजाला फायदेशीर ठरेल असेच विषय आम्ही या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण हा ब्लॉग पाहून, ऐकून सबस्क्राईब करावा, लाईक करावा आणि शेअर करावा. धन्यवाद.